हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही आणि निलेश पुण्यामध्ये निघलो होतो. आर्या तिच्या मावशीकडे गावाला गेली आहे. माझी मम्मी, भावाची मुलगी वगैरे आली, ती तिकडे पाठवले त्या तिघांना. तर म्हटलं चला, आर्या नाही आहे तर पुण्यात जाऊन यावं. 2-2 मुलं पुण्यात घेऊन जायचं खूप कंटाळा येतो. तसं निलेश दोन आठवड्यातनं पुण्यात जातच असतात. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निलेशला इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि ते त्यासाठी जात असतात. तर म्हटलं चला, आर्या नाही आहे तर मी पण येते. आणि आर्याचा नेक्स्ट मंथमध्ये बड्डे आहे, तर तिच्या बड्डेचीही तयारी करायची होती. तिला दरवर्षी निलेशकडून खूप सगळे गिफ्ट असतात. निलेशचं म्हणणं असतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांच्या मुलीला काहीच कमी पडून देणार नाही. त्याच्यामुळे तिची वर्षभराची जी विश लिस्ट असते ती निलेश तिच्या बड्डेला पूर्ण करतात. तर तिला हे एअर हॉकी हवं होतं. भरपूर गिफ्ट असतात म्हणजे तिच्या बड्डेला, की तिला जे हवे आहेत ते म्हणतात की आपल्याला दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं नाही. आपल्या मुलाचा जो आनंद आहे तो आपणच पूर्ण करायचा. त्याच्यासाठी मी हा एअर हॉकी घेतला होता पुण्यामधनं. खूप छान क्वालिटी आहे, खूप छान आहे. मला हा साधारण 3700 रुपयाला पडला. ऑनलाईन खूप महाग होतं, ते हे होलसेलचं शॉप होतं, तर म्हणून मला तो स्वस्त पडला. अशाच खूप सगळ्या गोष्टी मी तिला घेतल्यात. अजूनही घ्यायचं बाकी आहे. ही एक गेम होती, कन्सोल गेम होती, ही घ्यायची होती, पण ही मी घेतली नाही कारण मला अजून याचं पुढचं व्हर्जन वगैरे घ्यायचं होतं. ही छान होती. तिला कुठे आम्ही असं बाहेर फिरायला वगैरे जातो तर तिला खेळायला हवं. तोपर्यंत इकडं आर्यनचं पण चालू होतं की मी काय खेळायला घेऊ. तर त्याला, तुम्हाला माहिती आहे, त्याला बॅडमिंटन, म्हणजे फुटबॉल किंवा बॉल बॅट खेळायला खूप आवडतं. तर त्याचं पहिलं कुठे पण गेलं प्रेफरन्स असतो की बॅडमिंटन. तर ते बॅडमिंटनचं फूल वगैरे बघून तोच बॉक्स घ्यायचा म्हणून मागे लागला होता. मी आर्यासाठी अजून काही टॉय बघत होते, तोपर्यंत तिथे एक मुलगा होता, तो आर्यनशी खेळत होता. आर्यनचं असं आहे ना की आर्यन कुठेही गेला ना लगेच त्याला म्हणजे जे सगळे आहेत त्याला लगेच अटॅच होतात. तो लगेच त्यांच्याशी फ्रेंडली होऊन जातो. मी हा एक गेम घेतला होता, आर्याच्या फ्रेंडचा बड्डे आहे त्याच्यासाठी. आणि आर्यनचं मूड आता अचानक बॉल बॅटवरती गेला, तर त्यालाही थोडेसं टॉय घेतात. मी आर्यनला कधीच काही टॉय वगैरे घेत नाही. आर्याचे आहेत तेच असतात. त्याच्यासाठी हा टॉकी घेतला का जो व्हिडिओ दिसतो तो. आणि हे कॅक्टस घ्यायचं होतं, पण कॅक्टसची मला क्वालिटी वगैरे एवढं काही आवडलं नाही. असे खूप सारे गिफ्ट घेतले. आणि मी इथे मला पुण्यात रविवार पेठेत आली की मला एक कोल्ड कॉफी प्यायची असते. इथे रोहित म्हणून आहे, त्याची इथे पाणीपुरी आणि कोल्ड कॉफी खूप छान भेटते. त्याच्यानंतर एक हर्ष काहीतरी असं नावाचं आहे, तिथे खूप छान सोडा भेटतो. मग तिथे मस्त असा पेरू सोडा पिले. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर